नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुका येथील आंबोली ते उमरेड रोडची दयनीय अवस्था झाली असून विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली। मागील काही महिन्यांपूर्वी या रोडवर रेल्वेचे काम चालू असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रोडवरती माती टाकली आहे, त्यामुळे 1 ते 2 फुटापर्यंत खड्डे पडले आहेत। आंबोलीवरून उमरेडला विद्यार्थी जात असताना त्या खड्ड्यात पडून कपडे खराब झाले, पायाला जखमा झाल्या। त्या विद्यार्थ्यांना घरी वापस पाठविण्यात आले। त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या पालकांनी तसेच नागरिकांनी येऊन रोष व्यक्त केले। ठेकेदारावर कानूनी कारवाई करण्यात यावी तसेच शासनाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करावी। त्या रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सहादेव खोब्रागडे, तालुका प्रतिनिधी, उमरेड। जनतेने याकडे पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे, कारण की सकाळीच शाळेचे पोरं इथं तयारी करून आले, शाळेत जाण्यासाठी आले आणि यांचे कपडे पहा, हे सर्व त्यांचे कपडे भरले। या ठिकाणी एवढा चिखल होता इथं, आणि यांनी आता शाळेत इथं जाऊन समोर कपडे धुधा करून आता वापस घराला चालले। हे लक्ष या शासनाचं लक्ष नाही आणि हा कोणत्याच ठेकेदाराचं लक्ष नाही, आणि आपल्या कमाईसाठी हा लोकांचं नुकसान करते। हा ठेकेदार किती हरामी समजायचा। पॅन्ट भरले तिथं धुतले यांनी पॅन्ट। शाळेतून वापस आले हे पोरं। आम्ही इथं फसलो होतो। सकाळी यांना जाण्यासाठी रस्ता नव्हता, जाण्यासाठी सायकल उचलून नेला या पोरानं। नमस्कार साहेब। पहा साहेब, तुम्ही आल्या त्या दिवशी यांनी लिपापोती केली आणि रात्री एवढा चिखल इथं होता। आज सकाळी पोरं इथून आले, माझी मुलगी स्वतः वापस गेली घरी, म्हणून मी इथं पुन्हा वापस आलो। पोराला शाळेत सोडून आलो आणि पोरं पहा इथं यांचे कपडे एवढे भरले का धुधा करून घराला चालले। पहा सर, एवढी परिस्थिती खराब आहे इथली, आणि सर्व वरिष्ठ कोणीच इथं लक्ष देत नाही। पहा कोणीच लक्ष देत नाही, कोणी पुढं तक्रार। नमस्कार, मी विनोद गेडाम। आमचं म्हणणं हेच आहे की बघा, ही एक उमरेड आंबोली हा रस्ता एकच आहे आणि इथून दुसरा मार्ग कोणताच नाही आहे, आणि या रेल्वेच्या WCL रेल्वेचं काम चालू आहे आणि त्यांनी अल्टरनेट रस्ता फक्त बाजूनं काढून दिला आहे आणि त्याच रस्त्यावरून यांचे ट्रक येत आहेत। तर त्यामुळे इथं खूप मोठा दलदल होत आहे। ह्या दलदलमुळे शाळेतल्या मुलांना किंवा प्रत्येक व्यक्तींना इथून त्रास सहन करावा लागत आहे। चिखलातून कमीत कमी आज सकाळी बघितलं असतं तर टोंगराभर चिखल होता। ह्या टोंगराभर चिखलातून पोरांना शाळेत गेले आणि समोर जाऊन त्यांचे कपडे खराब झाले। ते कपडे धुईधाय करून सन्याज पुन्हा वापस घराला गेले, पण ते शाळेत जाऊ नाही शकले। आणि ह्या प्रशासनाची एवढी अलगर्जीपणा की वरिष्ठांना फोन करला असता, फोन उचलत नाही लोक, आणि त्यांचे तात्काळ कोणतंही काम करत नाही। म्हणून आम्हाला असं म्हणणं आहे की आम्हाला ह्या रस्त्यासाठी पुन्हा एक अल्टरनेट रस्ता काढून द्यावा, नाही तर मग हे काम बंद करावं। अन्यथा आम्ही इथं येणारी प्रत्येक गाडी फोडण्यात येईल आणि याला पेटवून देऊन याला जबाबदार प्रशासन राहील। हे सर्वांना मी सांगू या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आणि सर्वांना मी पुन्हा विनंती करतो की हा रस्ता सर्वसामान्य लोकांना जाण्या येण्याकरता चांगला करून द्यावा, नाहीतर पुन्हा कमी जास्त झाल्यास, तुमच्या कोणत्या गाडीची हानी झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही। हे सर्वांना मी अजून इच्छुकपणे सांगतो, याची शासनाने किंवा ठेकेदाराने दखल घ्यावी। धन्यवाद। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।